हिंदू आहोत याबद्दल इथे असलेल्या कोणाच्या मनात काही संशय नाहीये. तीच आपली ओळख आहे. पण आपण हिंदू आहोत म्हणजे काय आहोत? पहिली गोष्ट, हिंदू समाज हा भारत देशाकरता जबाबदार असणारा समाज आहे. भारत देशाचं काही जर बरं वाईट झालं तर त्याचा जाब जे स्वतःला हिंदू म्हणवतात त्यांना विचारण्यात येईल. कारण भारत हे केवळ भौगोलिक नाव नाही आहे. भारत या नावाने एक स्वभाव आहे. त्या स्वभावाचं वर्णन तिन्ही संतांनी फार चांगल्या रीतीने आपल्याकडे केलेलं आहे. जो सर्व जगाला आपलं मानतो, पूजा, वेशभूषा, खानपान, भाषा, जाती उपजाती या सगळ्या विविधता असल्या तरी त्या सर्व विविधतांचा सन्मान स्वीकार करून आपली जी विशिष्टता आहे त्याच्यावर पक्का राहून, मार्ग वेगळे असले तरी ते भांडणाचं कारण होऊ शकत नाही. वेगवेगळ्या मार्गावर चालणारे आपण सगळे मिळून मिसळून राहू अशा प्रकारचा ज्यांचा स्वभाव आहे त्यांना हिंदू म्हणतात. तो स्वभाव भारताचा स्वभाव आहे, परंपरेने चालत आलेला स्वभाव आहे. आणि अशा स्वभावाचं रक्षण ज्यांनी पिढ्यानपिढ्या युगानुयुगे केलेलं आहे. परकीय आक्रमण आली, कत्तली झाल्या, तरी तो धर्म मिटू दिला नाही. तो स्वभाव, धर्माचा एक अर्थ स्वभाव हाही आहे, तो स्वभाव ज्यांनी राखून ठेवला सर्व प्रकारच्या परिस्थितीतून. वैभव संपन्न होते तेव्हाही, विपत्तीत होते तेव्हाही, सर्वस्व गमावलं पण हा स्वभाव नाही सोडला. असा जो समाज परंपरेने या देशाला आपली मातृभूमी मानून इथे राहतो त्या समाजाला हिंदू म्हणतात. आणि त्यांच्या या देशाला या स्वभावामुळेच भारत म्हणतात. असे आपण सगळे हिंदू आहोत. आणि आपण जर चांगले हिंदू असलो, पक्के हिंदू असलो आणि सच्चे हिंदू असलो तर आपला देशही जगामध्ये चांगला, पक्का आणि सच्चा देश म्हणून उभा राहील. आणि मग सगळ्या विश्वाला जे पाहिजे आज ते भारताकडूनच पाहिजे. ते त्याला द्यायला आपण समर्थ होऊ. म्हणून सामर्थ्य, शक्ती ही पहिली आवश्यकता आहे. शक्ती कशाची असते? तर बल ही शक्ती आहे. शरीर बळ असेल, सैन्य बळ असेल, शस्त्रबळ असेल, अनेक प्रकार बलाचे आहेत. बल ही शक्ती आहे, परंतु केवळ बल नाही. शक्तीचा दुसरा पैलू आहे बुद्धी, युक्ती. तिसरा पैलू आहे नीती. कारण बिना शीलाची शक्ती राहत नाही. ती दुर्जनांची शक्ती होते. सज्जनांच्या शक्तीला शीलाचं पाठबळ असतं, ती शीलावर अधिष्ठित असते. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम, अशा प्रकारची शक्ती सुद्धा शीलावर अधिष्ठित आहे. त्याच्यामुळे चारित्र्य संपन्न लोकांची शक्ती असली पाहिजे. कारण आपण सत्य जाणतो, आपण सगळ्यांना आपलं म्हणतो, सगळे आपले आहेत. दुष्टांना सुद्धा नष्ट व्हायचा शाप देत नाही. उलट आपण म्हणतो खळांची व्यंकटी सांडो, खळ नष्ट होत असं म्हणत नाही आपण. ती आपली परंपरा नाही. पण त्यांचं वाकडे पण जाओ एवढं म्हणतो. हे सगळं चांगलं आहे. पण हे चांगुल पण जगाला केव्हा समजतं? जेव्हा शक्ती असते. जंगलचा राजा म्हणतात सिंह, तो एकदा गुहेबाहेर पडला. काय लहर आली, राजे लहरी असतातच, त्यांना काय लहर आली माहित नाही. एक ससा दिसला, त्याला पकडलं झडप मारून आणि त्याला गदगदा हलवून विचारलं सिंहाने, सांग जंगलाचा राजा कोण आहे? तो बिचारा बोलायच्या स्थितीत नव्हता, तोंडाला कोरड पडली होती, थरथर कापत होता, अडखळत अडखळत म्हणाल, महाराज हे काय तुम्ही विचारता? यात काही विवाद आहे का? तुम्हीच या जंगलचे राजे आहात, दया करा. मला सोडून दिलं, त्यांनी फेकून दिलं.
मग एक कोल्हा दिसला, त्याला पकडलं, त्यालाही 2 थोबाडीत मारल्या. विचार, सांग जंगलचा राजा कोण आहे? कोल्हा म्हणाला, महाराज हे तर तुम्हीच आहात स्वतः सिद्ध, तुम्हाला काही अभिषेकाची कशाची जरूर नाही. विक्रमाधिष्ठित असं तुमचं सत्व आहे, स्वयमेव मृगेंद्रता, तुम्हीच राजे आहात. कोल्हा असल्यामुळे जरा छान चतुरपणाने भाषण करून सिंहाच्या तावडीतून सुटका करून घेतली. मग त्या सिंहाला तर त्या दिवशी छंदच की असे प्राणी दिसले की पकडायचं आणि विचारायचं कोण जंगलचा राजा आहे. ते बिचारे घाबरून सांगायचे तुम्हीच आहात. जाता जाता रस्त्यात एक हत्ती आला. सिंहाने आपल्या तोरात जाऊन त्यालाही म्हटलं, अरे सांग जंगलचा राजा कोण आहे? हत्तीने आपल्या सोंडेत त्याला गुंडाळून फेकून दिले. दूर जाऊन पडला, कणत कणत उठून उभा राहायला, धूळ झटकत. आता काय करेल? जंगलचा राजा सिंह आपल्या शक्तीचं दर्शन करून सगळ्यांकडून कबुली घेतोय, पण हत्ती त्याच्यापेक्षा शक्तिवान आहे. त्या सिंहाने काय म्हणावं? सिंह म्हणाला, अरे जंगलचा राजा कोण हे जर तुला माहित नसेल तर एवढं रागवायचं कारण काय? असं त्यांनी म्हटलं. शक्ती समजते जगाला, आणि म्हणून ती शक्ती पाहिजे, ती शीलाची पाहिजे आणि बुद्धीची युक्तीची पाहिजे आणि बळाची सुद्धा पाहिजे. शील असल्यामुळे त्याचा सदुपयोगच होईल. परित्राणाय साधूनामच ती चालेल, आणि विनाशायम दुष्कृताम असं कर्तव्य उपस्थित झालं तर ती मागे हटणार नाही. आणि आणखीन काय करायला पाहिजे? तुम्ही 3 भाषणात पुष्कळ ऐकलेलं आहे, पण ते केलं पाहिजे. आज संमेलनात भाषण ऐकलं आणि घरी गेल्यानंतर झोपेत बाकी सगळं विसरतो जग, तसं हेही विसरून गेलो, ते चालणार. ते लक्षात ठेवलं पाहिजे. नुसतं लक्षात राहून उपयोग नाही, ते करत असलं पाहिजे. केल्याने होता आहे रे, आधी केलेची पाहिजे. जंगलात 3 मित्र भटकले, रस्ता विसरले, काय करायचं? एक गाव दिसलं. त्यांनी म्हटलं, आता आम्ही थोडा आराम करून आम्हाला रस्ता सांगा, आम्ही जातो, तत्पूर्वी काहीतरी खातो, द्या आम्हाला शिधा. तर गावकऱ्यांनी त्यांना थोडीशी कणिक, गूळ, दूध असं दिलं, जेणेकरून काही करू शकतील, खीर वगैरे. भांड दिलं, चूल पेटवून दिली. मग आपल्या गावाच्या दूर एका वटवृक्षाखाली ती चूल मांडून पेटवून त्यांनी खीर बनवली. ती गप्पा गोष्टीत ढवळता ढवळता घट्ट झाली, त्याच्यामुळे थोडीच होती. आता कोण खाणार तिघांपैकी? खरे मित्र असते तर वाटून घेतलं असतं, पण तसे मित्र नव्हते, नुसते परिचयाचे लोक होते, जंगल फिरायला आले होते. त्यांनी ठरवलं की एकाचीच भूक भागेल इतका आहे, तो कोणी खायचा, याचा निर्णय काय करायचा? तर म्हणाले, आता आपण झोपू. उपाशी पोटी माणूस झोपला की त्याला स्वप्न पडतात. मग उठल्यावर ते स्वप्न सांगायचे, ज्याचं स्वप्न चांगलं त्याला खीर मिळेल. झोपले. काही वेळाने एक त्याच्यातला उठला, त्यांनी गदगदा आलोन दोघांना उठवलं. उठा उठा, मला सगळ्यात चांगलं स्वप्न पडलं आहे, खीर मीच खाणार आहे. काय स्वप्न पडलं? म्हणजे डोळे उघडले स्वप्नात मी, आणि उठून चालायला लागलो. रस्ता शोधत शोधत जंगलाच्या बाहेर पडलो. एक शहर दिसलं. शहरात शुकशुकाट होता सगळीकडे. जाऊन पाहतो तर शहराच्या मध्यभागी मैदानात सगळे लोक जमले होते. काय बाबा, इथे हिंदू संमेलन वगैरे आहे का? गावचे लोक म्हणाले, नाही, तुम्ही नवीन दिसता. नाही, काय आहे मग? आमच्या गावचा राजा आहे, त्याला एकुलती एक राजकन्या आहे, तिच्या लग्नाचं स्वयंवर आहे. आम्ही सगळे मैदानात आहोत आणि राजाचा हत्ती हातात माला घेऊन प्रत्येकाचा वास घेतो आहे. ज्याला हुंगून तो माळ घालेल तो राजाचा जावई बनेल. मी गंमत पाहायला उभं राहिलो. तर तो फिरत फिरत हत्ती माझ्या जवळ आला. त्यांनी एकदा सोंड फिरवली माझ्या अंगावरून आणि मला माझ्या गळ्यात टाकून दिली. मग काय, सगळ्यांनी माझा जय जयकार केला, मला खांद्यावर घेतलं. वाजत गाजत आम्ही राजाच्या राजवाड्यात गेलो आणि तिथे खूप गाजावाजाने माझा त्या राजकन्येशी विवाह संपन्न झाला. ते सगळं राज्य वारसा हक्कांनी मला मिळालं, संपत्ती मिळाली, सुंदर बायको मिळाली. आणखीन काय पाहिजे? याच्यापेक्षा चांगलं कोणतं स्वप्न असू शकतं? तर आता खीर मी खाणार. दुसरा म्हणाला, याच्यात काय? ती सुंदर बायको, तुझं राज्य आणि ती संपत्ती, हे सगळं मान मरातब तू कुठे घेऊन जाणार आहे का? रिकामा हाताने आला, रिकाम्या हाताने जाशील. याच्यापेक्षा काही मोठं नसतं का जगात? मला बघ काय स्वप्न पडलं. मी डोळे उघडले स्वप्नात तर समोर साक्षात नारायण.
आणि म्हणतायत वर माग, हा जन्म झाल्यानंतर तुझी मुक्ती आहे, मी प्रसन्न झालो आहे, ती मुक्ती नक्की आहे, आणखीन काय पाहिजे ते माग. तर याच्यापेक्षा आणखीन काय पाहिजे? प्रत्यक्ष देव येऊन म्हणतो वर माग. मग त्यांनी तिसऱ्यांकडे पाहिलं, कारण त्याचंही स्वप्न ऐकायला पाहिजे. तर तो तिसरा म्हणाला, नाही बाबा, तुमचं दोघांचं स्वप्न फार चांगलं आहे, तुम्हीच निवडा आपसात कोण खाईल खीर. माझं स्वप्न इतकं चांगलं नाही, तुम्ही सांगायचा आग्रह करू नका. मग ते आणखीन आग्रह करायला लागले न्यायी बनून, कारण कळलं की हा वाटेकरी नाही, त्याच्यामुळे आणखीन आग्रह केला. त्यांनी म्हटलं बरं ठीक आहे, तुम्ही आग्रह करता तर सांगतो, का सांगितलं नंतर म्हणू नका. मी डोळे उघडले स्वप्नात तर डोळ्यासमोर एक भूत उभं होतं, लांबलचक उंच, पुरं लाल लाल डोळे, केस पिंजारलेले, मोठे मोठे सुळे, डोळे भोकरा एवढे लाल झालेले रागानी. मी घाबरलो, पाय धरले त्या भूताचे. अरे महाराज, तुम्ही काय रागवून पाहता माझ्याकडे? तुझ्याकडे नाही पाहत, हे मूर्ख तुझे दोस्त इथे झोपले आहेत ना. काय केलं त्यांनी? अरे मी या झाडावर राहतो, या झाडाकडे पाय करून झोपले आहेत ते, आता मी त्यांना खाणार. मी पुन्हा पाय धरले, महाराज असं करू नका, माझे दोस्त आहेत, त्यांना का माहीत तुम्ही या झाडावर राहता म्हणून. बिचारे झोपले थकल्यामुळे. नाही नाही नाही, गुन्हा घडला आहे, शिक्षा झाली पाहिजे, प्रकृतीचा नियम आहे, कारण आहे, कार्य संपन्न होणार. यांनी गुन्हा केला, यांना शिक्षा होणार. तर मग मी म्हणालो की ठीक आहे, मग ते कार्य जे होणार त्याची आपत्ती त्यांच्यापेक्षा मी भोगतो, त्यांची शिक्षा मी घ्यायला तयार आहे, मला खा. तर राक्षस म्हणाला, तुझा पण तू प्रत्यक्ष काही केलेलं नाही, तर तू जर शिक्षा घेणार असेल तर ठीक आहे, पण ती शिक्षा मग सौम्य करून तुला दिली पाहिजे. म्हणून त्या भूतानी इकडे तिकडे पाहिलं आणि विचारलं, त्या भांड्यात काय आहे? मी सांगितलं त्यात खीर आहे. तर मग खीर खा, तुला हीच शिक्षा आहे. म्हटलं अहो महाराज, ते आमचं स्वप्न पाहायचं, तू खीर खातो की तुझ्या मित्रांना खाऊ? काय करणार, भूतापुढे काहीच चालले ना. खीर खाऊन टाकली मी स्वप्नात. आता इतकं वाईट स्वप्न मला सांगायचं, हे धावत गेले, ते भांड पाहतात तर खीर नाही त्याच्यात, खाल्लेली याने. गेले त्याच्या पुढे, अरे तुला स्वप्न पडलं, तू ओरडला का नाही, बोलावलं का नाही? आपण तिघांनी मिळून भूताचा समाचार घेतला असता. किती ओरडलो तुमच्या नावाने, पण याच्या लग्नाची वाजंत्री वाजत होती, याला ऐकू गेलं नाही, आणि तुझ्या पुढे प्रत्यक्ष नारायणच उभा होता. तात्पर्य काय? स्वप्न पाहून, ऐकून, विचार करून नाही, जे जे केलं पाहिजे ते केलं पाहिजे. कोणत्याही कारणाने ते आपण नाही करणार असा प्रमाद होता कामा नये. कर्तव्यम ही कर्तव्यम, जे केलं पाहिजे तेच केलं पाहिजे. प्राणही कंठगतैरपी, का प्राण कंठाशी आले तरी ते केलं पाहिजे. आणि अकर्तव्यम न कर्तव्यम प्राणही कंठगतैरपी, जे नाही करायचं ते करूच नये, प्राण गेले तरी चालतील. या कृतनिश्चयाने आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतील, आणि म्हणून त्या करण्याच्या गोष्टी संघाच्या शताब्दी निमित्त संमेलन आहे. पण हिंदू समाजाचं संमेलन आहे, संघाचं संमेलन नाही. कारण संघाला काय करायचं आहे? स्वतः करता काही नको संघाला, आपलं नावही नको. आपला पवित्र हिंदू धर्म, हिंदू संस्कृती आणि हिंदू समाज यांचं संरक्षण करून हिंदू राष्ट्राची सर्वांगीण उन्नती करता संघाचा स्वयंसेवक संघाची प्रतिज्ञा घेतो. ते एक झालं की संघाला काही नको. त्याकरता संपूर्ण हिंदू समाज संघटित केल्यावर संघाला दुसरं काम करायचं नाही, कारण हेही काम हिंदू समाजाने करायचं आहे, ते ठेका देऊन होत नाही. आणि म्हणून आज संतांच्या उपदेशातून आपण ज्या गोष्टी ऐकल्या त्याची प्रत्यक्ष कृती आपल्याला करावी लागेल. पहिली गोष्ट आहे, आपला समाज एक असला पाहिजे. जगाचा मार्ग आहे एकता साधण्याचा, सगळ्यांना एकसारखं करून टाकायचं. अनेक पूजा नाही चालणार, सगळ्यांना एका पूजेमध्ये कन्व्हर्ट झालं पाहिजे, म्हणून ते जगभर कन्व्हर्शन करतात. पण आपल्या इथे आपण म्हणतो की भगवंताकडे जायचे अनेक मार्ग आहेत, रुचीनाम वैचित्र्यात रुजू कुटील नाना पथयुता, परंतु नृणाम एकोगम्य, माणसाचं जाणं एकाच ठिकाणी आहे. त्वम असी, तुझ्याकडे हे भगवंता. कसं? पयसा मरणमविव,
आकाशातून जमिनीवर पडलेलं पाणी अंततो गोतवा सागराला मिळतं, तसं हे सगळे रस्ते तुझ्याकडेच येतात. मनुष्याची रुची प्रकृती अलग अलग असते, म्हणून अलग अलग रस्ते आहेत. हे आपण मानतो, तर मग आपल्या समाजामध्ये या सगळ्या विविधता असल्या तरी हे सगळे आपले आहेत. आध्यात्मिक दृष्टीने पाहिलं तर परमात्मा सगळ्यांमध्ये आहे, हर घट में राम है असं आपण म्हणतो. पण मग सगळ्यांशी तसं वागलं पाहिजे की ते सुद्धा परमेश्वराचे अंश आहेत. स्वतःशी असंच वागलं पाहिजे, मी सुद्धा देवाचा अंश आहे, मी राक्षसासारखं नाही वागणार. आणि इतरांशी वागलं पाहिजे, हे देवाचे अंश आहेत प्रत्यक्ष, यांच्याशी मी यांना देवासारखा सन्मान देऊन वागीन, तो कोणीही असो. म्हणजे काय करायचं, म्हणजे आता असं करायचं की आपण जितक्या क्षेत्रात फिरतो, ओळखी आहेत, आपलं कार्यक्षेत्र आहे, आपल्याला ओळखणारे लोक आहेत, नेहमी जातो येतो, त्या क्षेत्रामध्ये जितक्या जातीचे, जितक्या पंथ संप्रदायांचे, जितक्या भाषांचे, निरनिळ्या प्रकारचे हिंदू राहतात, त्या सर्वांमध्ये माझे मित्र हिंदू पाहिजे. सर्वांमध्ये, प्रत्येकामध्ये कमीत कमी एक. आणि त्या सगळ्या समाजामध्ये माझ्या कुटुंबाची मित्र कुटुंब पाहिजेत. हे आपण करायचं, हे आपण करू शकतो. याला पैसा खर्च करावा लागत नाही, वेगळा वेळ द्यावा लागत नाही. आपल्या नित्याच्या जीवनात आपल्या ओळखी होतातच, निरनिळ्या निमित्ताने होतात. कधी आपण आपल्यापैकी जे खातात पान खायला ठेल्यावर जातो, पान ठेलेवाला आपला मित्रही बनू शकतो. चप्पल जोडा शिवल्या काही करायला कधी जातो आपण चर्मकार बांधवाकडे, तो आपला मित्रही होऊ शकतो. आपलं काम तो करतो, मित्रही होऊ शकतो. आपल्या घरी काम करणारे, आपलं जीवन ज्यांच्यामुळे चालतं असे आपल्या घरी काम करणारे, भांडी घासणारी मोलकरीण असेल, कोणी असेल, काही असेल. आपण केस कापायला ज्यांच्याकडे जातो ते केश कर्तनकार असतील. हे सगळे आपलं जीवन चालवायला मदत करतात. आपल्या जीवनातल्या बऱ्या वाईट प्रसंगांना न विसरता आपण त्यांना बोलवतो. त्यांच्याकडे बरे वाईट प्रसंग होतात, आपण जातो. हे आचरण सुरू करायचं, याला वेगळं काही लागत नाही. थोडा विचारपूर्वक चालावं लागतं. म्हणजे मग ती समानता नुसती ओठात पोटात न राहता ती कृतीतून प्रगट होईल. आणि आपण सांगू जेव्हा की आपला हिंदू समाज एक आहे, तेव्हा समोरचा विचार केला यांचं म्हणणं बरोबर आहे, कारण यांचे मित्र सगळीकडे आहेत, हे सगळ्यांशी दोस्ती करतात, हे स्वतःला हिंदू म्हणवतात, आम्ही हिंदू आहोत. ह्याचं आचरण आपल्याला करावं लागेल. याच्या आड येणाऱ्या जुन्या रूढी कुरीती या निग्रहपूर्वक बाजूला कराव्या लागतील. सगळ्या संतांचे आशीर्वाद आपल्या पाठी आहेत, घाबरायचं काही कारण नाही. समाजामध्ये सुद्धा सद्भावना असली पाहिजे, आपलेपणा असला पाहिजे. समाज त्याला म्हणतात ज्याच्या व्यक्तींमध्ये आपलेपणा असतो. एकमेकांविषयी चालत नाही म्हणून एकत्र आलेले वेगळे, पण एकमेकांविषयी चालेल तरी एकत्र राहणारे, कारण आम्ही एकमेकांचे आहोत हा संबंध मांडणारे, असे जे लोक असतात त्यांना समाज म्हणतात. हा आपला समाज आहे. या समाजामध्ये इतक्या विविधता आहेत, विशिष्टता आहेत. प्रत्येकाची संस्था सुद्धा आहे, त्यांचे पुढारी सुद्धा आहेत. विशेष करून ज्ञाती संस्था असतात, त्या ज्ञातीचं जीवन ते चालवतात. काही ठराव करतात, ते सगळीकडे पाळले जातात. काही अडचण आली सगळे म्हणून मदत करतात. पूर्वापार चालत आलेली गोष्ट आहे. असे जे पुढारी आहेत त्यांनी ब्लॉक स्तरावर एकत्र आलं पाहिजे, दर महिन्यात बसलं पाहिजे आणि 3 गोष्टींची चर्चा केली पाहिजे. पहिली, आपण आपल्या ज्ञातीमध्ये सुधार करण्याकरता, त्यांची उन्नती करण्याकरता, प्रगती करण्याकरता, त्यांच्यामध्ये आपण एक ज्ञातीचे लोक आहोत, आपण पूर्ण हिंदू समाजाचे घटक आहोत हा भाव उत्पन्न करण्याकरता, आपण या महान भारत देशाचे नागरिक आहोत, आपल्याला काही नागरिक कर्तव्य करणे आहे हा भाव उत्पन्न करण्याकरता काय करतो, हा पहिला विषय. सगळ्यांनी चर्चा करायची. आपण काय करतो ते सांगायचं. आपण जे सांगतो त्यातून इतरांनाही काही कल्पना प्रेरणा मिळतील, त्यांचं ऐकून आपल्यालाही काही कल्पना प्रेरणा मिळतील आणि एकमेकांचं क्षेम कुशल कळेल.
दुसरा विषय, आपण सगळे मिळून आपल्या ब्लॉकमध्ये एखादी समस्या आहे, कशाचा अभाव आहे, त्या अभावाची पूर्ती करण्याकरता ती समस्या मिळून, सर्व मिळून त्याचा उपाय करण्याकरता काय करू शकतो याचा विचार करायचा. आपल्या भरोशावर, आपलं जे समाजाचं बळ आहे त्याच्या भरोशावर. शासन प्रशासन आवश्यक असेल तर त्याला अनुकूल करून घेण्याकरता सुद्धा या समाजाच्या एकीच्या बळावर काय करू शकतो ते ठरवायचं, त्याचा संकल्प घ्यायचा आणि तो पूर्ण करायचा. आणि पुढल्या बैठकीत त्याचं रिपोर्टिंग करायचं की असं आपलं ठरलं होतं, त्यानुसार इतकी कृती झालेली आहे. आणि तिसरा विषय, आपण सगळे मिळून आपल्या या समूहामध्ये जी दुर्बल ज्ञाती आहे, तिचा एखादा अभाव दूर करायचा आहे, तिचा एखादी समस्या दूर करायची आहे, त्याकरता आपण काय करू शकतो. एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ, अशी एक सद्भावना बैठक म्हणून एक उपक्रम चालतो. तो या शताब्दी वर्षातही होणार आहे सगळीकडे, आणि तो पुढे चालावं याकरता संघाचे स्वयंसेवक प्रयत्न करतील. पण ते संघाचा कार्यक्रम राहू नये, तो आपल्या समाजाचा कार्यक्रम व्हावा. ही सद्भावना असेल तर आपल्या समाजाला तोडण्याचे जितके प्रयत्न आहेत ते सगळे अयशस्वी होतील. कारण समाजाला माहिती आहे की ब्लॉक स्तरावर सुद्धा आमचे जे पुढारी लोक आहेत ते एकत्र बसून आपल्या ज्ञातीचाही विचार करतात, सर्व ज्ञातींचा विचार करतात, आपल्या भौगोलिक क्षेत्राचा विचार करतात. हे वेगवेगळे नाहीत, वेगवेगळे आमची विविधता आहे, पण समाज म्हणून आम्ही एक आहोत. कारण ही सद्भावना बैठक चालते, हे आपल्याला करावं लागेल. आणि मग आपल्या कुटुंबात सुद्धा आठवड्यातून एकदा बसलं पाहिजे सगळ्यांनी. ठरलेल्या वेळेला संध्याकाळी एकत्र या, बसा, श्रद्धेनुसार भजन करा. मग घरी बनवलेलं आवडीचं भोजन करा, त्याच्यात काही उणदोणं काढू नका, आनंदाने भोजन करा. आणि जेवणानंतर सगळे मिळून थोड्याशा गप्पा. ते चांगले संस्कार चालू राहावेत आपल्या घरात, याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे. आणि काही विपरीत घरात असेल तर ते बाहेर जाण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, याची चर्चा करायची, आदेश नाही द्यायचा. चर्चा करता करता एखाद्या गोष्टीवर एकमत होईल, त्याचा संकल्प करायचा, तो लागू करायचा. दुसरा विषय असंच, आपला देश कोणचा, आपण कोण आहोत, हिंदू आहोत, आपली परंपरा काय, आपली संस्कृती कोणची, आपले संस्कार कोणचे, काल सुसंगत कोणते संस्कार असले पाहिजेत घरात, ते यावेत याकरता काय करायचं. आणि त्याच्या विपरीत काही घुसलं असेल घरात, जसं मम्मी पापाचं उदाहरण दिलं, आपल्या घराच्या आत आपली भाषा, आपली वेशभूषा, आपलं भजन, आपलं भोजन, आपलं घर हे आपल्या हिंदू घरासारखं असलं पाहिजे. आणि आपण इकडे तिकडे फिरतो, फिरायला जातो, आजकाल पैसे साचवून किंवा सुट्टी साचवून सोपं झालं आहे. सिंगापूरला जातो, पॅरिस जातो, जा, हरकत नाही, सगळं जग पहा. पण कधी देवगिरीचा किल्ला पहा, तिथेही आपला इतिहास घडला आहे ना. रायगड पहा, राजस्थानात जाऊन राणा प्रतापांचे किल्ले पहा. आपल्या इथे आपल्या घरापाठीमागे एक लहानशी झोपडपट्टी आहे, तिथे राहणारे लोक कसे राहतात, तिथे जाऊन पहा. आपल्या घरात काम करायला कोणी येते मोलकरणी, तिच्या घरी जाऊन ती कशी राहते, तिची मुलं काय आहेत, शिकतात कशी, काय अवस्था आहे पहा. ह्या सगळ्या पाहून समजायच्या गोष्टी आहेत आणि त्याकरता काही करायच्या गोष्टी आहेत. हे भ्रमण सुद्धा आपलं असलं पाहिजे. चर्चा करायची, नवी पिढी आहे ती प्रश्न विचारेल, त्यांना उत्तर देता आलं पाहिजे. नवी पिढी आहे, तिला कोणची गोष्ट लादलेली चालत नाही, पण आपल्या सुदैवाने ती इतकी चांगली आहे की तिच्या मागचा तर्क पटवून सांगितला तर त्यांना तो कळतो आणि ते तसं वागतात. आपल्यापेक्षा कदाचित जास्त प्रामाणिक आहे. असं आठवड्यातून एकदा बसून आपल्या कौटुंबिक जीवनाचा विचार करायचा, ते संस्कारयुक्त, संस्कृतीयुक्त, हिंदू परंपरेने पुरेपूर असं असलं पाहिजे. याचा प्रयत्न सगळ्यांनी मिळून करायचा. पर्यावरणाच्या गोष्टी आपण करतो, आपण पाण्याचा उपयोग काटकसरीने करायचा.
पाणी बचाव, प्लास्टिक हटाओ और पेड़ लगाओ असं सूत्र आहे. सिंगल यूज प्लास्टिक कमीत कमी घराच्या वापरात ठेवायचं नाही. जे आलंय त्याचं काय करायचं, त्याच्याकरता काही उपाय आहेत. पाण्याची गळती थांबवायची, पाणी वाचवायचं, पाणी जपून वापरायचं. पाण्याच्या बचतीची किती आवश्यकता आहे तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही. तुम्ही जाणता, अनुभव घेता तुम्ही त्याचा. त्यामुळे कुठे नळ टपकतो आहे लगेच तो दुरुस्त झाला पाहिजे. एका बादलीत 1.5 बादलीत चांगलं स्नान होऊ शकतं, तसं झालं पाहिजे. हे सगळं करायच्या लहान लहान गोष्टी आहेत. आणि जिथे करता येईल तिथे हिरवळ केली पाहिजे. घराच्या अंगणात भाजीपाला उगवला पाहिजे. विषमुक्त अन्न आपल्याला मिळेल. आजकाल लोक कुंड्यांमध्ये सुद्धा शेती करतात. गाईच्या शेणाच्या खताच्या आधारावर करतात. शहरामध्ये तर फॅशन येऊ घातली आहे. हे सगळं आपण करू शकतो, केलं पाहिजे, कारण पर्यावरणाशी याचा खूप चांगला संबंध आहे. आणि स्वच्या आधारावर राहायचं, म्हणजे स्वभाषा स्वभूषा सांगितलं मी. याशिवाय आपल्या घरात जे आपण करू शकतो ते बाजारातून आणायचं नाही. घरी उन्हाळ्याच्या दिवसात चांगलं लिंबाचं सरबत आपण करून पिऊ शकतो. आरोग्यकारी असतं. उगीच कोका कोला पेप्सी कोलाच्या मागे जाण्यात काही अर्थ नाही. प्रकृतीला ते चांगले नाही, हे प्रकृतीला चांगलं आहे. घराच्या बाहेरून वस्तू आणायची बाजारातून, तर ती याकरता आणायची की कोणाचा ना कोणाचा रोजगार, आपल्या माणसांचा, आपल्या देशातल्या लोकांचा त्याच्यावर अवलंबून आहे. त्याच्यासाठी खरेदी करायची. मुद्दाम तो माल विकला पाहिजे म्हणून आपण घ्यायचा. आपल्याकडे पूर्वी संक्रांतीनंतर भोगी येते. त्या भोगीच्या पूर्वी मातीची भांडी असत. तर भोगीच्या दिवशी सगळी भांडी कुंडी घेऊन गावाच्या वेशीच्या बाहेर लोक जायचे आणि ती भांडी सगळी तिथे फोडून टाकायची आणि परत येताना कुंभारवाड्यातून नवीन भांडी घेऊन जायची. तेवढ्या आपल्या कुंभकार बंधूंचा वार्षिक रोजगार सगळं गाव सुनिश्चित करत असते. असे आपण सगळे स्वावलंबी परंतु परस्पर निर्भर असे राहत होतो, म्हणून समाजात एकोपा होता. ते आपल्याला पुन्हा केलं पाहिजे. विदेशातली वस्तू घ्यायची नाही, त्याच्याशिवाय चालवायचं. पुष्कळ विदेशातल्या वस्तू असं आहे की ते नसलं तरी आपलं जीवन चालतं. आणि जीवनावश्यक वस्तू आहे आणि भारतात होतच नाही, बाहेरून घेतलीच पाहिजे. घेऊ. नीतीच्या पातळीवर आपले नीतिकार असा विचार आजकाल करायला लागले आहेत की घेऊ, आम्ही आंतरराष्ट्रीय व्यापार वगैरे करू, परंतु तो कोणाच्या दबावाखाली नाही चालणार. तुम्ही टॅरिफ लावा की काही करा, आम्ही आत्मनिर्भरतेचा रस्ता चालणार. अशा संकल्पाने ते वागतात. तर आपणही वागितलं पाहिजे ना की आम्ही आमच्या देशातला रोजगार चालेल अशीच खरेदी करू. विदेशातला रोजगार चालण्याची चिंता आम्ही करणार नाही, त्या देशातले लोक करतील. आणि याकरता आपलं सामाजिक अनुशासन आणि नागरिक अनुशासन हे पाळून चाललं पाहिजे. अन्यायाचा प्रतिकार केलाच पाहिजे, काही वाद नाही. त्याचे मार्ग आहेत, केव्हा कसं करायचं. पायरी पायरीने श्रीरामानी अन्यायाचा प्रतिकार केला. म्हणजे काय केलं, पहिल्यांदा बोलणं केलं. शेवटच्या क्षणापर्यंत युद्ध होऊ नये असा प्रयत्न केला. शेवटी अंगदाला पाठवलं आणि जेव्हा त्याचंही ऐकलं नाही तेव्हा मग त्यांनी धनुष्य उचललं आणि जो अन्याय होता त्याचा समूळ निपात करेपर्यंत मग नाही थांबले. ही लोकशाही जीवनामध्ये पद्धत असते. सगळा समाज एक राहावा, कुठे असंतोष असं होऊ नये, कुठे अशांतता होऊ नये, कायदा सुव्यवस्था राहावी, याचं पालन करून चाललं. आपलं म्हणणं योग्य शब्दात योग्य प्रकाराने मांडलं तर त्याचे परिणाम होतात. कारण शक्ती प्रजातंत्रामध्ये लोकांची असते, बाकी शक्ती नसते. उपद्रव करण्याची शक्ती नसते, राजकीय क्लुप्त्या लढवण्याची शक्ती नसते. लोकांच्या शक्तीपुढे सगळं शरण आहे. कितीही छल कपट काही चाललं तरी लोक जर जागृत असतील काही होत नाही.
आणि लोक जर जागृत नसले तर काट्याचाही नाही डाग होतो. म्हणून जागृत राहून वैध मार्गाने नीट आचरण करण्याची सवय सगळ्यांना लागली पाहिजे. मग देशाच्या संविधानात कायदे आहेत, नियम आहेत. आपला टॅक्स वेळेवर भरला पाहिजे, बिल वेळेवर भरलं पाहिजे, रहदारीचे नियम पाळले पाहिजेत. या सगळ्या गोष्टी पाळायच्या गोष्टी आहेत, रोज करायच्या गोष्टी आहेत. दैनंदिन जीवनामध्ये हे पाळणं स्वतंत्र देशामध्ये हा देशभक्तीचा आविष्कार आहे असं भगिनी निवेदिता म्हणायच्या. हे आपण केलं पाहिजे. अशी 5 ही परिवर्तनं आणि एक सद्भावनेची बैठक, हे उपक्रम पुढे चालावेत, सगळ्या समाजात व्याप्त व्हावेत, असे सर्वमान्य उपक्रम आहेत. वेगळा खर्च, वेगळा वेळ द्यायची आवश्यकता नाही. आणि हे सगळं का करायचं? यातून आपली समाजाची शक्ती उभी राहील. आणि एकदा का ती शक्ती उभी राहिली, संघटित हिंदू समाज एक होऊन शक्ती संपन्न रूपात उभा राहिला, तर मग दुष्टांचं करणं सोडाच, बोलणंही बंद होईल, आपोआप बंद होईल. अशी सतत जागृत संघटित अवस्था समाजाची ही उभी झाली पाहिजे. कारण आपण हिंदू आहोत, आपण हिंदुस्थान करता जबाबदार आहोत. आणि हिंदुस्थान हा सगळ्या जगाकरता जबाबदार आहे. कारण तो म्हणतो, अयम निज परो वेती गणनाम लघुचेतसाम उदारचरितानाम तू वसुधैव कुटुंबकम. हे माझं, हे तुझं, ही क्षुद्र बुद्धीची वृत्ती आहे. ज्यांची बुद्धी उदार आहेत, जे उदार चरित्र आहेत, अशांचं म्हणणं आहे वसुधैव कुटुंबकम. या पृथ्वी कुटुंबाची काळजी करणारे एकमात्र आपण आहोत. बाकी सगळेजण ग्लोबल म्हणतात, तेव्हा ग्लोबल व्यापार त्यांना अभिप्रेत असतो. त्यांचं ग्लोबल मार्केट आहे, आमची ग्लोबल फॅमिली आहे. तिथे सौदा नाही, तिथे आपलेपणा आहे. त्या आपलेपणाने जग चालेल तर जगाच्या समस्या दूर होतील. पण ते जग चालेल केव्हा? असं चालून आपण चालू शकतो हे उदाहरण भारताने त्यांच्या समोर ठेवायला लागेल. असं वागून परमवैभव संपन्न, शक्ती संपन्न राष्ट्र उभं करणारा समाज आपल्याला घडवायचा आहे. त्याकरता आपण सगळे मिळून यापुढे ही वाटचाल करून आपला देश असा बनवू, आपला समाज निरामय करू, आपल्या समाजाची सुरक्षा निश्चित करू, आपल्या समाजाची समृद्धी वैभव निश्चित करू, एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ असं चालत सगळ्या जगाला विश्व स्वधर्म सूर्य पाहो असं जग बनवू, अशी आकांक्षा धरून संघाचं काम चालू आहे. स्वतः करता नाही. आणि हे एकट्या संघाने होणारं काम नाही. संघ याच्यात एक पहल करेल, पुढाकार घेईल, परंतु अंततोगत्वा हे सर्व समाजाला करावं लागेल. समाजच पुढारी राहील, संघ मदत करेल, अशा प्रकारची स्थिती यावी लागेल. आणि म्हणून हे काम करण्याकरता आजपासून कृती सुरू करण्याची मी आपल्याला विनंती करतो, आपल्याला आवाहन करतो. हे आपलं सर्वांचं काम आहे. आणि हिंदू संमेलनात आपण आलो, अनेक समस्या वगैरे आहेत, संकट आहेत, त्याचा समाचार त्या शक्तीच्या आधारावरच आपण घेऊ. त्याची उकल सुद्धा या उदार बुद्धीच्या आधार, सत्य आणि करुणेच्या आधारावरच आपण करू. त्यांनी ती होते, बाकीच्यांनी होत नाही. हा आपल्या सगळ्या जगाच्या इतिहासाचा अनुभव आहे. अशा अनेक समस्या आल्या आणि गेल्या, आम्ही कायम राहिलो, बाकी जग त्यात वाहत गेलं, नष्ट झालं. यूनान मिस्र रोमा सब मिट गए जहां से, कुछ बात है कि हस्ती मिटती नहीं हमारी. वो कुछ बात कौन सी है? हीच ती गोष्ट आहे. आमच्यातली आध्यात्मिकता, आमची परंपरा, संस्कृती, तिचे संस्कार, आमचा हा पवित्र सनातन धर्म, याच्या आधारावर चालून आम्ही संघटित राहून गुणवान बनून सगळ्या जगाला वेळोवेळी मार्गदर्शन केलं आहे. तसं पुन्हा करूया. तसं करण्याची आवश्यकता आहे. ते आपलं कर्तव्य आहे. आपण त्याकरता जबाबदार आहोत याची जाणीव ठेवून संकल्पबद्ध होऊन आपण सगळ्यांनी आज इथून जावं अशी एक विनंती आपल्या पुढे करतो आणि माझे 4 शब्द संपवतो. आपण आता कार्यक्रमाची शेवट हे पसायदानाने करणार आहोत. तर आपण पसायदानाने
कार्यक्रमाचा शेवट करूया. त्यानंतर आपल्याला भोजनाची व्यवस्था केलेली आहे. आपण दक्षिण उत्तर आपली जी दिशा आहे त्या दिशेला असं पंक्तीमध्ये बसायचं आहे आणि मधला ब्लॉक नंतरचा जो रस्ता आहे तिथं आपण ट्रॅक्टर आपलं येणार आहे वाढण्याचं, तर तो जागा मधला फक्त सोडून द्यायचा आहे. तर आपण आता पसायदान घेऊयात. पसायदानाने कार्यक्रमाचा शेवट होईल. अथ विश्वात्मके देवे येने वागयज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसायदान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाडो भूता परस्परे जडो मैत्र जीवांसे दुरितांसे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्य पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवर्त भूमंडळी भेटतू भूता चला कल्पतरुसे आरव चेतना चिंतामणीसे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमेचे अलांछन मार्तंड जे तापहीन बोलती जे अर्णव पियुषांचे किंबहुना सर्वसुखी पूर्ण होनी तिने लोकी भजी जो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथ उपविजिये विशेषी लोकीये दृष्टा दृष्ट विजय होवावेची एथ मने श्री विश्वेश्वरा हो हा होईल दान पसाओ येने वरे ज्ञान देओ सुखिया झाला येने वरे ज्ञान देऊ सुखिया झाला येने वरे ज्ञान देऊ सुखिया झाला. जय